अहो तर दाजी, एवढ्या सुट्टीनंतर आज मी ऑफिसला गेलो ना, मला लय भारी वाटलं राव. अरे दिप्या, इतक्या दिवसानंतर ऑफिसचं नाव काढल्यानंतर खुश झालायस तू. अहो बापू, कामच माणसाची चिंता घालवतो बघा. असं घरी बसून असलो ना, डोक्यात काय बाय विचार येतात. दिप्या, नक्की तेच कारण आहे ना ऑफिसला जायचं? म्हणजे अरे म्हणजे दुसरं कोण नाही ना कारण ऑफिसला जाण्याचं, म्हणजे बघ बाबा. ए अर्जुन, काय? अहो मी तुम्हाला आधीच सांगते हा, हे असलं काही असेल ना तर माझ्यासारखे वाईट कोण असणार हे लक्षात ठेवा. मामा, आई तू सकाळी पण जाताना हसत होतास. हा, आणि सेंट पण मारला होता जाताना. अहो दाजी बा, गप्पा की राव. ही मोना म्हणजे मामा आहे. उघड डोक्यात काहीतरी बरवू नका, जगू द्यायची नाही मला ही. ते काय नाही हा, मी ना उद्या स्वतः तुमच्या ऑफिसला येणार आणि डबा घेऊन येणार येताना. परफेक्ट. हा मोना थांब. अगं ते दोघं जण तुझी खेचताय, तुला कळत नाहीये का? आणि ए ए तुम्ही दोघं जण, तुमचा आगाऊपणा वाढत चाललाय दिवसेंदिवस. अहो अर्जुन दादा, मी किती घाबरली होते हो. अगं तसं नाही म्हणा, तू दिप्याच्या आसपास कोणाला फिरकून पण देत नाहीस. हा, याच्यावरूनच कळतं तुझं दिप्यावर किती प्रेम आहे. अरे बापरे, अरे दिप्या, गाल लाल झालाय तुझं, बघ. कळी कशी खुल्ली बघा. हो गप्पा राव, तुम्हाला पण मीच गावलो आज. मम्मा, अगं तू पण लागतीयस. अहो छोटे सरकार, तुम्ही पण ना, मी आजला बघते. हे बाद झाला आता. काय रे, शाळेतला दिवस कसा गेला आज? मस्त मा. बर, छान. आणि बाबाला जाताना त्रास नाही ना दिला? नाही नाही नाही, त्रास नाही. मा, आपण उत्तराखंडला होतो तेव्हा तू नेहमी स्कूलला यायची ना. पण आज माझ्यासोबत बाबा होता म्हणून मग खूप भारी वाटतं. मग आता उद्यापासून कोणाची ड्युटी शाळेत सोडायची? कोणी पण येऊ द्या आजोबा, तरी माझी मा आणि बाबा बेस्ट आहेत. आपे, उत्तराखंडला असताना तू रोज जायचीस का अमोलला शाळेत सोडायला? नाही, रोज नाही. त्याला व्हॅन होती, पण मी जायचे त्याला सोडवायला आधी मध्ये. पण का बाबा? काय नाही, असंच विचारलं. आणि अमोल, आपुमा समजा घरी नसेल, तुझ्या बरोबर नसेल, तर तू एकटा काय करायचंस मग? मी फ्रेंड सोबत खेळायचो. अरे अमोल जिथे जाईल तिथे त्याला फ्रेंड नाही असं होईल का? बाबा बिलकुल नाही होणार.